चला या ना पंढरपूरला. तर तुम्हाला फक्त मी तुमच्याकडनं किती रुपयामध्ये तुम्हाला पंढरपूर हिंडवलंय मित्रांना सांगा आमच्या. दादांनी 150 रुपयामध्ये 150 रुपयामध्ये पूर्ण पंढरपूर फिरवले. त्याशिवाय आमची रेल्वे आहे, रेल्वे स्टेशनवरही ते पिक करतात, ड्रॉप करतात, सर्व दादा करतात. फक्त 150 रुपयामध्ये दादा. जर तुम्ही बी मित्रांनो यायचं मित्रांनो चला पंढरपूर ग्रुपमध्ये आपलं स्वागत आहे. तर या प्रकारे मित्रांना आता भूक लागलेली आहेत आमच्या. मित्रांनो काय खायचं आहे तुम्हाला? पंढरपूरचे काय स्पेशालिस्ट असेल? पंढरपूर स्पेशालिस्ट तर राईस आहे. राईस खायला निघूया आता आपण. चालेल घेऊन चला. तर इथून आम्ही आता लागणार आहे दर्शनाच्या लाईनला. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं फूल वगैरे घ्यायचं असलं तर घेऊ शकता. सगळी व्यवस्था फर्स्ट क्लास आहे पंढरपूरमध्ये. तर अशा प्रकारे आम्ही एक्सप्लोअर करतो पूर्ण पंढरपूर. जर तुम्हाला कधी पंढरपूरला येणं झालं तर मित्रांनो अवश्य माझी भेट घ्या. तुम्हाला चांगल्या पद्धतीनं एक्सप्लोअर करेल मी. हे बार्गेनिंग चालू आहे मित्राचं. बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आम्ही मंदिराच्या आत एंट्री केलेली आहे. तर थोड्याच वेळात आम्ही विठ्ठलाचे दर्शन घेऊन बाहेर पडणार आहे. मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता मंदिराच्या बाहेर निघालो आहे दर्शन करून. किती हुशार आहे आपण बघा. ते बघू शकता मंदिराचं सगळं सीन आपल्याला दाखवत. मित्रांनो कसं दर्शन झालं तुमचं? तुम्हाला एका तिथे यायचं असेल तर दादाचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो, कॉन्टॅक्ट करा दादाला. धन्यवाद. चला मग दुसरे बाकीचे पॉईंट हिंडू दादा. तर मित्रांनो आता आलेलो आहे आम्ही आता गजानन महाराजच्या मठात. तर चला आतमध्ये पाहू. विशेषतः समोर आम्हाला दिसले पंढरीचे वारकरी यांची मूर्ती. खूपही छान पद्धतीनं बांधलेली ही मूर्ती आहे, आपण बघू शकता मित्रांनो. तर आता आम्ही निघालेलो आहे आतमध्ये दर्शनाला. तर हे बघू शकता महाराजांचं मंदिर कसं पद्धतीनं बांधलेलं आहे. खूपही छान दिसतोय. हे टोटल सीन मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो. तर अवश्य माझी भेट घ्या. अशा प्रकारे तुम्हाला मी एक्सप्लोअर करेल मी. तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आता सगळं हिंडून? एक नंबर. त्या दादाने आपल्याला खूपच भारी फिरवलं. देवाचं दर्शन पण व्यवस्थित झालं. छान वाटलं. दादांनी सर्व फिरवलं, नाश्त्याची सोय सर्व दादांनी केली. तर काय सांगाल तुम्ही पुढील लोकांना अजून व्हिडिओ जे पाहत आहे त्यांना काय बोलायची तुमची इच्छुकता आहे? आम्ही पहिल्यांदाच आलतो अनोळखी या गावात, काय आम्हाला माहित नाही कुठं जायचं, विठ्ठल मंदिर क्रम काय, पहिला कुठं जायचं, 2 नंबरला कुठं जायचं. दादाशी कॉन्टॅक्ट केला, दादा असेच भेटले. दादाच्या यूट्यूब चॅनलवरून आम्ही आलतो, दादाला भेटलो. दादांनी संपूर्ण फिरवलं, काय काय फिरायचं असते प्रतिनुसार फिरवले. खूप छान वाटलं. तुम्ही पण एकदा या, दादाची सर्व्हिसची सुविधा घ्या हे सांगू. मित्रांनो आता आलेलो आहे आम्ही इस्कॉन मध्ये. चला मित्रांनो इस्कॉन मंदिर घेऊया आता. इस्कॉन मंदिर आहे हे बघू शकता तुम्ही. टोटल सीन मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो आता दुसरं पॉईंट बाहेरचं बघू. सीन सगळं टोटल सीन इस्कॉनचं बघूया कशा पद्धतीनं केलेलं आहे इस्कॉन मंदिर. खूपही छान वातावरण आहे इथं. तर मित्रांनो सुमारे 500 वर्षापासून बलराम हे नित्यानंद प्रभू अतिशय विलोभौनिक रूपाने पंढरपूरमध्ये आले होते. त्यावेळी आलेले महान आचार्य लक्ष्मीपीठ तीर्थ त्यांच्याकडून दीक्षा बघू शकता तुम्ही कशा प्रकारे इथं चरणस्पर्श आहे. श्री विश्वरूप प्रभू यांचे चरणास आहे. हे दुसरे बघू शकता चरण तुम्ही श्री नित्यानंद प्रभू. हे बघू शकता तिसरे चैतन्य महाप्रभू. तर अशा प्रकारे इस्कॉन मंदिराच्या बाहेरील साईडला हे आहे. हे टोटल सीन तुम्हाला गार्डन टाईप दिसेल, बघू शकता तुम्ही. खूपही छान सीन आहे मित्रांनो. बघू शकता शील प्रभुपाद घाट. हे बघू शकता तुम्ही किती छान रमावत. चला पंढरपूरचे या घाट, या प्रबोधन घाट. मित्रांनो तुम्हाला कधी यायचं असेल पंढरपूरला तर डिप्रेशनमध्ये खाली नंबर दिलेला आहे मित्रांनो मी तुम्हाला. तर अवश्य मला कॉल करा, कॉन्टॅक्ट करा. तुम्ही पंढरपुरात कुठेही असाल, तुम्ही गाडीने या किंवा ट्रेनने या, बसने या, मला कॉल करा. मी तुम्हाला तिथून डायरेक्ट पिकअप करून तुम्हाला नंतर तिथेही ड्रॉप करू शकतो. पूर्ण पंढरपूर तुम्हाला एक्सप्लोअर करून डायरेक्ट तुम्हाला सोडू शकतो मित्रांनो. धन्यवाद.